प्रकरण 4. जातीसंकराच्या अस्तित्वाचा साक्षीदार म्हणजे स्वयमेव स्मृतीच. मानीव आणि केवळ पोथीजात जाती परस्पर संकरापासून अगदी निर्भीड राखणे वर दाखविल्याप्रमाणे दुर्घट आहे, हे सामान्यतः मान्य करूनही आमचे पुष्कळ हिंदू लोक पुन्हा असेच म्हणत राहतात की तो नियम साधारणपणे कितीही खरा असला तरी आमच्या चातुर्वर्ण्याच्या प्रकरणी तरी तो आम्ही खोटा पाडला आहे. ब्राह्मण क्षत्रियादिक आमच्या भिन्न जाती परस्पर संकरापासून अगदी अलिप्त अशाच आहेत. कारण त्या तशा ठेवण्यासाठी आम्ही तसाच असाधारण प्रबंध आज शतकानुशतके ठेवीत आलो आहोत. त्यांची अशी अक्षरशः समजूत असल्याचे ते दाखवतात की ज्या कोणा शुभ पुरातन मुहूर्ती विराट पुरुषाच्या विजृंभित मुखातून ब्राह्मण जातची जात अकस्मात टपकन खाली पडून उभी राहिली आणि छाप्याचे वेळी झुडपाझुडपातून लपून बसलेले सैनिक जसे प्रकट होतात, तसे त्या विराटाच्या बाहूंच्या रोमारोमातून शस्त्रास्त्र सज्जित क्षत्रिय पटापट उड्या टाकते झाले. त्या अधिसंभवापासून आज पावेतो या 4 वर्णांचे रक्त बीज अगदी निर्भेळ आणि संकररहित असेच राहत असल्याने ब्राह्मणाच्या मुलात ब्राह्मणाचे गुण उपजतच असले पाहिजेत, क्षत्रियाच्या मुलात क्षत्रियाचे नि शूद्राच्यात शूद्राचे. पण ज्यांची अशी खरोखरच समजूत असेल त्यांचा तो अपसमज किती काल्पनिक आहे हे सर्वसामान्य अशा श्रुती स्मृती पुराण ग्रंथांचे पान पान सिद्ध करू शकेल. वैयक्तिक उदाहरणांचे भारूडचे भारूड सोडून दिले तरी नुसत्या 2-4 पुरातन रूढींचा आणि श्रौत्र स्मार्त प्रथांचा केवळ निर्देशही आमच्या या 4 जाती संकरापासून केव्हाही अलिप्त नव्हत्या हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे. कारण त्या सुप्रतिष्ठित आणि शास्त्रोक्त प्रथांच्या एकेका नावात सहस्त्रशः वैयक्तिक उदाहरणे आपणहूनच निर्दिष्ट होतात. आमच्या 4 वर्णात संकर हा अगदी शास्त्रोक्तपणे होत आलेला आहे आणि आमच्या शेकडो जाती तर मुळी संकरोत्पन्नच आहेत. पितृसावर्ण्य अगदी उद्दालक ऋषींचा संगम स्वातंत्र्याचा काळ, की जेव्हा विवाह संस्थेचा जन्मच झाला नव्हता, तो जरी सोडून दिला तरी पुराणकथेप्रमाणे ज्या श्वेतकेतूने विवाह प्रथा प्रस्थापित केली त्यानंतरच्या काळी देखील ब्राह्मण हे सर्व जातींच्या स्त्रियांशी अगदी शास्त्राच्या अनुज्ञेनेच लग्ने करीत. इतकेच नव्हे तर तिन्ही वर्णाच्या स्त्रियांच्या पोटी झालेली त्यांची संतती ब्राह्मणच मानली जाई. त्रिषु वर्णेषु जातो हि ब्राह्मणो ब्राह्मणात भवेत. आणि हे भिन्न वर्णजात ब्राह्मण संतान ब्राह्मणांच्या कन्यांची अभिन्नपणे विवाह करी. शेकडो वर्षे ही पितृसावर्ण्य प्रथा शास्त्रशुद्ध रीतीने आपल्यात चालत आल्यामुळे आम्हा ब्राह्मणात या तिन्ही वर्णांचे रक्त पिढ्यानपिढ्या संचलित होत आलेले आहे. क्षत्रियात आणि वैश्यातही हीच पितृसावर्ण्य प्रथा असल्यामुळे त्यांच्यातही सर्व वर्णाचे रक्त तसेच खेळत आहे. ब्राह्मणाची आई शूद्र, मावशी वाणी आणि चुलती क्षत्रिय असे. सख्या मामेभाऊ क्षत्रिय तर सख्खा मावसभाऊ शूद्र. बेटीबंदीच जिथे अशी संकीर्ण होती तिथे रोटीबंदीची तर गोष्ट बोलावयासच नको. मातृसावर्ण्य. पुढे जेव्हा मातृसावर्ण्य प्रथा चालू झाली आणि आईची जात तीच मुलाची जात ठरू लागली, तेव्हा देखील शूद्रैव भार्या शूद्रस्य साच स्वाच विषस्मृते तेचम स्वाचैव राज्ञस्य ताश्च स्वाचाग्रजन्मन हा मिश्र विवाहाचा प्रबंध चालू होताच. पितृसावर्ण्यामुळे ब्राह्मणात तिन्ही वर्णाचे रक्त संक्रमित झाले तर मातृसावर्ण्यात ब्राह्मणांचे रक्तबीज तिन्ही वर्णात आणि तिन्हींचे पुन्हा परस्परात संक्रमित झाले. मातृसावर्ण्यामुळे एकाच ब्राह्मणाचा एक पुत्र ब्राह्मण, तर दुसरा क्षत्रिय, तर तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र असू शके. अशा रीतीने आमच्या समाजाचे 4 वर्ण नुसत्या लक्षणेने नव्हेत तर अगदी रक्तबीजाचे भाऊ भाऊ असत. आणि त्यातच गुणकर्म प्रभावाने एका वर्णाचे लोक अन्य वर्णात वेळोवेळी घेतले जात असल्याने जसे विश्वामित्र ब्राह्मण होऊन किंवा सूतपुत्र कर्ण मूर्धाभिक्षित अंगराज क्षत्रिय होऊन त्या वर्णात लग्ने करून जात असल्याने 4 वर्णात परस्परांच्या रक्तबीजांचा जीवनोग सारखा संचलित झालेला असे. अनुलोम प्रतिलोम. त्याचप्रमाणे अनुलोम आणि प्रतिलोम प्रथा केव्हा अस्तित्वात आल्या
हा वाद जरी बाजूस सारला तरी त्या प्रथांमुळेच चातुर्वर्ण्यातील संकरापासून अनेक उपजाती उत्पन्न झाल्या. म्हणूनच सुतमगधादिकांपासून तो शूद्र पुरुष संबंधाने ब्राह्मण स्त्री झालेल्या आणि चंडाळ म्हणून मानलेल्या आमच्या पूर्वास्पृश्य बांधवांपर्यंत ब्राह्मणादिक वर्णांचे रक्तबीज संकीर्ण झालेले आहे. आम्हा सर्व जातींच्या नसानसातून परस्परांचे रक्त प्रवाहत आहे, ही गोष्ट काही कोणासच नाकारता येणे शक्य नाही. श्रुती पुराणोक्त अशी अगदी निर्भेळ सनातनी मुद्राच ज्या प्रथांवर मारलेली आहे, त्या पितृसावर्ण्य, मातृसावर्ण्य, अनुलोम आणि प्रतिलोम याच्या प्रथांवरून देखील हे निर्विवाद सिद्ध होऊ शकते की चारी वर्णात काय किंवा संकरोत्पन्न 400 जातीत काय अगदी निसंकर्ण अनुवंश असा कुठेच राहिलेला नसून अगदी शास्त्रोक्त विवाहांचे आणि संगमाचे द्वारेच रक्तबीजांचा परस्पर संकर पिढ्यानपिढ्या होत आला आहे. आणि म्हणूनच अनुवंशिक गुणविकासाच्या नियमान्वयेच आमच्यात परस्परांचे गुणावगुणही संकीर्ण झालेले आहेत. एक पांडवांचे कुळच पहा. उदाहरण हवे असेल तर पांडवांचेच कुळ घ्या. ते कुळ म्हणजे धर्मसंरक्षक आर्योत्तंस प्रत्यक्ष सम्राट भरताचे, कोणी एखादे हीन अमंगळ कुळ नव्हे. आणि तो काळ म्हणजे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम म्हणून घोषणा करून चातुर्वर्ण्याचीच हमी घेतलेल्या पूर्णावतारी श्रीकृष्णाचा. कोणचा एखादा या मुसलमानांनी सारा घोटाळा केला हो, किंवा या बुद्धाच्या पाखंडाने ही अनावस्था माजली हो, म्हणून रडत दुसऱ्याच्या माथी सर्व दोष मारणारा धर्मराहासाचा दुबळा काळ नव्हे. अशा त्या काळीच विशुद्ध चातुर्वर्ण्याचे वाळवंटी बंधारे फोडून आमचा जीवनओघ वाहत होता. प्रतीपाने शंतनूस सांगितले, राजा, ही स्त्री कोण, कुठली, काय जात, असे काही एक न विचारता तिच्याशी लग्न कर. त्यावरून अज्ञात जातीच्या गंगेशी शंतनूने लग्न केले. त्याचा मुलगा भीष्म अभिषेकार्ह क्षत्रिय झाला. पुढे शंतनूने तिची जातगोत माहीत असूनही उघडपणे एका कोळ्याच्या मुलीशी, सत्यवतीशी विवाह करून तिला पट्टाभिषिक्त राणी केली, तरी शंतनूची जात गेली नाही. इतकेच नव्हे तर त्या कोळ्याच्या मुलीचे मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य दोघेही भारतीय ब्राह्मणांचे शास्त्रोक्त सम्राट झाले. पुढे त्या कोळ्याच्या मुलीच्या मुलाने, विचित्रवीर्याने, अंबिका आणि अंबालिका या क्षत्रिय राजकन्यांची लग्ने लावली. परंतु तो निपुत्रिक मरण पावल्याने त्या राण्यांपासून नियोग पद्धतीने संतती उत्पन्न करण्यासाठी त्यांची ती सासू, कोळ्यांची मुलगी देवी सत्यवती श्रीमान व्यासास प्रार्थना करती झाली. परंतु व्यास कोण? ब्राह्मण श्रेष्ठ पराशर पुत्र. आणि तो ब्राह्मण श्रेष्ठ पराशर कोण? शिवपाकाच पराशरहा, एका अस्पृश्य शिवपाकाचा पुत्र. त्या अस्पृश्याचा हा पुत्र पराशर ब्राह्मण श्रेष्ठ ठरला. त्या ब्राह्मण श्रेष्ठ पराशरास कोळीण कुमारीपासून जो पुत्र झाला तो महाज्ञानी, महापती, महाभारतकार व्यास होय. बरे झाले, कोण्या ब्राह्मण क्षत्रियापेक्षा शिवपाकापासूनच ब्राह्मण श्रेष्ठ पराशर मुनी उत्पन्न झाला. बरे झाले, कोण्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ज्ञातीतील कोण्या कुमारिकेशीच पराशराने संबंध केला नाही. नाहीतर क्वचित आम्हास व्यासासारख्या लोकोत्तर पुरुषास आचवावे लागते. पण पराशराहून सवाई पुत्र जित निपजावा अशी ती धीवर कन्या त्या महाऋषीस मोहिती झाली, म्हणून बीजक्षेत्रांची अशी अलौकिक निवड झाली. त्या संबंधांपासून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशी सार्थ गर्वोक्ती ज्याच्या अलौकिक प्रतिभेमुळे आज आम्हास करता येते, तो व्यासासारखा भारकुलावतंस पुत्र निर्माण झाला. कृष्ण दैवपायनासारखा श्रीकृष्णाने देखील ब्राह्मण म्हणून वंदावा आणि भारतीय सम्राटाच्या मुकुटाने ज्याची चरणधुली मस्तकी धरावी असा पुत्र जो संकर प्रसवतो, तो संकरच खरा शास्त्रोक्त विवाह होय. ज्याने संतती हीन तर होते, तोच खरा संकर. मग तो सवर्ण विवाह का असेना? संकरो नरकायैव असे त्या संकरास काय ते म्हणता येईल? संतती उच्चतर प्रसवतो तो संबंध असवर्ण असला तरी खरा विवाह. असा संकर नरकाय नसून स्वर्गाय कल्पला जातो. त्या महर्षी व्यासांनी वरील
क्षत्रिय राण्यांची नियोगाधारे संलग्न होऊन पांडू आणि धृतराष्ट्र यांना जन्म दिला आणि त्यांच्या शूद्र दासींपासून विदुरास उत्पन्न केले. हे तिघही भावांप्रमाणेच त्या राजकुलात वर्तत होते. पुढे पंडूच्या अनुज्ञेने त्याच्या दोघी स्त्रियांनी, कुंतीने आणि माद्रीने, कोण्या अज्ञात 5 पुरुषांशी संलग्न होऊन 5 पांडवांना जन्म दिला. त्या कुंतीदेवीलाही पूर्वी कौमार्यातच सूतपुत्र कर्ण झाला होता. त्या सूतपुत्र कर्णास दुर्योधनाने क्षत्रियांचा मुख्य गुण कुल हा नसून शौर्य हा आहे अशी घोषणा करीत गुणकर्मानुसार क्षत्रिय ठरवून अंगराज्याभिषेक केला. भीमाने तर राक्षस जातीच्या हिडिंबेशी देखील लग्न लावले. श्रीकृष्णानेही जांबुवंतीची आणि कुब्जेशी लग्न लाविली होतीच. अर्जुनाने नागकन्याशी गांधर्व विवाह केला, पण त्यांच्यापैकी कोणीही जातीच्युत झाला नाही. पुरे झाले. या एका आर्यश्रेष्ठ पांडव कुलाच्या ग्रथित इतिहासावरून त्या काळची सहस्रशः अग्रथित उदाहरणे सहजच अन्वित होत असल्याने आजकाल आपले हिंदू राष्ट्र जसे बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदीच्या चिरेबंदींनी चिणून टाकलेले आहे, तसेच त्या काळी ते मुळीच नव्हते, हे कोणासही नाकारता येणार नाही. बुद्ध काळात तर जातीसंस्था बोलून चालून तुच्छ झालेली होती. अशोकाची आई ब्राह्मणी, वैश्य सम्राट श्रीहर्षाची मुलगी क्षत्रियास दिलेली. यक्ष, तक्षक, नागादी राजकुलेही क्षत्रिय समजली जाऊ लागल्यापासून तर आर्य क्षत्रियांचे त्यांच्याशीही बेटीव्यवहार होत गेले. जातीवर्णात अगदी शास्त्रोक्त रक्तबीज संबंध जिथे असे होत होते, तिथे जातीजातीतील स्त्री-पुरुषांच्या लैंगिक आकर्षणाने ते गुप्तपणे याहून कितीतरी पटीने होत असले पाहिजेत. आज जातीजातीत बेटीबंदी इतकी कडकपणे पाळण्याची इतकी पराकाष्ठा होत असतानाही लैंगिक आकर्षणाने जर वर्णसंकर इतक्या मोठ्या प्रमाणात धडधडीत चालू आहे, तर ज्यावेळी ती बेटीबंदी शास्त्रतःच आणि व्यवहारातच इतकी सैल होती, त्यावेळी जातीजातीतील रक्तसंबंध किती अधिक प्रमाणावर चालू असेल, हे निराळे सांगावयास नको. आतापर्यंत केलेल्या अनुवंशाच्या छाननीचा सारांश असा आहे की अनुवंश शुद्ध राखला असता गुणविकास किंवा गुणदृढीकरण होते, हा नैसर्गिक नियम जरी अंशतः खरा असला तरी त्याच्या आधारावरच आजच्या बेटीबंदीचे आणि जातीभेदाचे समर्थन करताना आपण खालील मर्यादा ध्यानात धरल्या पाहिजेत. 1. गुणविकासाचा अनुवंश हा एकच घटक नसून तो अनेक घटकातील एक घटक आहे. 2. अनुवंश शुद्ध ठेवला तरीही प्रकाश, अन्न, पाणी, वायुमान, पितरांची मनस्थिती, त्यांचेवरील संस्कार, शिक्षण, संधी, साधने इत्यादी प्रकाराची परिस्थिती जशी बदलते, तसे संतानाचे बीजभूत गुण भिन्न भिन्न प्रमाणात विकास वा संकोच पावतात किंवा पालटतात. 3. अनुवंश शुद्ध राखला तरीही सद्गुणांप्रमाणेच दुर्गुणही वर्धन वा दृढीकरण पावतात आणि म्हणूनच अनुवंश हा केव्हा केव्हा अत्यंत हानिकारक ठरून संकरच ते दोष वा दुर्गुण संतानांतून काढून टाकण्याचे कामी समर्थ नि हितकारक ठरतो. 4. अनुवंश शुद्ध राखला तरीही पितरांचे सद्गुण काही वेळ विकास पावत जाऊन पुढे आपणहूनच क्षीण होत जातात किंवा विकृत होतात. अशा वेळीही संकर प्राण्यांना हितकारक ठरतो. 5. निसर्गजात जातीत अनुवंश शुद्ध राखणे सुकर आहे, पण केवळ मानीव, केवळ पोथीजात जातीत अनुवंश एकसारखा निर्भेळ राखणे जवळजवळ अशक्य आहे. 6. आणि ब्राह्मणादिक ज्या जातीत आज परस्पर बेटीबंदी अत्यंत कडक आहे, त्या आपल्या हिंदू जातीतही शास्त्रानुरोधानेच पूर्वी पिढ्यानपिढ्या अन्योन्य रक्तबीजाचा ओघ अखंड वाहत असल्याने आणि लैंगिक आकर्षणाने होणारा गुप्त संकर सदोदितच या किंवा त्या प्रमाणाने प्रवाहित राहत असल्याने आणि पुढेही राहणारच असल्याने आता केवळ विवाहापुरती बेटीबंदी कितीही कसून चालू ठेवली तरी ब्राह्मणाचा मुलगा उपजतच ब्राह्मण गुणसंपन्न वा क्षत्रियाचा क्षत्रिय गुणसंपन्न असलाच पाहिजे, असा समज मूलतःच त्याज्य ठरतो आहे. कारण आमच्या सर्व जातींचा अनुवंश पिढ्यानपिढ्या संकीर्ण होत असल्याने अनुवंशांच्या नियमाप्रमाणेच आणि त्या नियमापुरते तरी कोणत्याही जातीस कोणातरी विशिष्ट गुणाचे एकस्व
म्हणजे मोनोपोली मिळणे असंभव आहे. प्रत्यक्ष अनुभव. या तात्विक तर्काने अन्वित झालेल्या सिद्धांतास व्यावहारिक अनुभवाचाही पाठिंबा एकसारखा मिळत आलेला आहे. आई-बापाप्रमाणेच मुले निघत नाहीत, हा अनुभवही सार्वत्रिक आहे. श्रीकृष्णाचा एकही पुत्र श्रीकृष्ण निघाला नाही. डोळस व्यासांचा मुलगा अंधळा धृतराष्ट्र आणि सच्छील व्यासांचे नातू दुर्योधन, दुःशासन. शुद्धोधनाचा पुत्र बुद्ध आणि बुद्धाचा पुत्र राहुल. आपल्या कन्यकांचे बळाने नुसते मुखावलोकन करू इच्छिणाऱ्या म्लेच्छास रक्तस्नान घालणारे चितोडचे प्रतापी महाराणे आणि त्यांचे पोटी आपल्या कन्यका कोणी बळाने हरण करील म्हणून आपल्या पोटच्या कुमारींनाच विषाचे घोट पाजून ठार मारणारे नंतरचे भीमसिंगी महाराणे. शिवाजीचा पुत्र संभाजी आणि संभाजीचा शाहू. पहिला बाजीरावाचा पुत्र राघोबा आणि नातू दुसरा बाजीराव. किंबहुना उभ्या पृथ्वीचे इतिहासात कोणी शककर्ता म्हटला की त्याच्या 4-5 पिढ्यांचे आतच कोणीतरी दुबळा राज्यविनाशक पुत्र निपजावयाचाच. असा प्रकार जवळजवळ एखाद्या सिद्धांतासारखा आढळून येतो. कारण केव्हा केव्हा एखाद्या बीजातील अंतर्हित शक्ती एखाद्या पुरुषात परमोत्कर्ष पावून खर्चून गेली की ते बीज एखाद्या भारतीय युद्धात रिक्त झालेल्या भाताप्रमाणे नित्याचेच क्षीण होऊन जाते आणि पुढील पिढीत त्यातील पहिले तेज संक्रमित होत नाही. म्हणून प्रत्यक्ष गुणच पाहणे बरे. आई-बापांप्रमाणे संतती होत नाही, हा अनेक वेळा व्यवहारात येणारा अनुभव. आनुवंशिक गुणविकासाचा नियम खरा असताही का येतो हे त्या नियमांच्या वर केलेल्या छाननीवरून आता जातीभेदाला अवश्य तितके तरी विशद झालेले असल्यामुळे आपल्या प्रस्तुतच्या जातीभेदाची उभारणी जवळजवळ सर्वस्वी या अनुवंशाच्या तत्वावरच करण्यात आपली काय चूक होते आहे आणि ती सुधारण्यास आपण त्यात काय फेरफार केला पाहिजे हे आपोआपच सूचित होणारे आहे. आपण बेटीबंदीचे आणि म्हणूनच तज्जन्य प्रस्तुतीच्या शतशः जातींचे समर्थन का करतो, तर अनुवंशाने ते गुण त्या त्या जातीत विकास वा दृढीकरण पावतात आणि संकराने ते गुण अढूळ होण्याची आपत्ती येते म्हणून. म्हणजे आपणास चातुर्वर्ण्यात बुद्धी, शक्ती, प्रभृती विशिष्ट गुणांचा विकास हवा म्हणून. तर मग वधूवरात ते गुण प्रत्यक्षपणे आहेत की नाहीत हे आपण विशेषतः पाहिले पाहिजे. ती वधूवरे अमुक जातीतील आहेत वा अमुक कुलांतरी आहेत एवढेच पाहून चालणार नाही. कारण वर दिलेल्या 6-7 कारणांमुळे आणि अनुवंश हा गुणविकसनाचा एकमेव घटक नसल्यामुळे अमुक जात किंवा अमुक आईबाप असले की संतानात अमुक गुण असलेच पाहिजेत असे निश्चितपणे केवळ अनुवंशाच्या आधाराने मुळीच तर्किता येत नाही. त्यातही केवळ पोथीजात, केवळ मानीव, केवळ काल्पनिक विभिन्नतेवर उभारलेल्या आमच्या या प्रस्तुतच्या जातींविषयी तर असे मानणे ही अगदी आंधळी समजूत आहे. एवढ्यासाठी सध्या केवळ अनुवंशावरच अवलंबून राहणारी बेटीबंदी तोडून टाकून प्रत्यक्ष गुणावर अवलंबून असणारी बेटीबंदी जर आपण अनुसरू लागलो तर आपला मुख्य उद्देश जो सद्गुण विकास तो अधिक निश्चिताने आपण साधू शकू. वधूवरे अमक्या जातीची असली की त्यात त्या जातीचा मानव गुण असतोच असे नाही. कारण गुण हे केवळ अनुवंशाने उतरत नाहीत, वाढत नाहीत आणि आपणास मुख्य काम तर गुणांचे आहे, अनुवंशाशी नाही. तेव्हा ज्या वधूवरास तो इष्ट व अपेक्षित गुण प्रकट झालेला असेल, मग तो केवळ अनुवंशाने उतरलेला असो वा परिस्थितीने असो, त्या वधूवरांचे लग्न लावल्यानेच आपल्या जातीभेदाच्या मुळाशी असलेला गुणविकासाचा हेतू साध्य होण्यास संभव अधिक. मग त्या वधूवरांची मानवजात कोणची का असेना, लग्न ठरविताना मंगळ वा शनी त्या वधूवरांस कोणत्या स्थानी आहे या नसत्या भानगडीकडे आपण जितके लक्ष देतो, तितके जरी त्या वधूवरात आपण त्याच्या संतानात अपेक्षा करतो, तो गुण प्रकटलेला आहे की नाही हे पाहण्यात लक्ष देऊ, तरी आनुवंशिक गुणविकास करण्यात आपण आजच्यापेक्षा पुष्कळ अंशी समर्थ होऊ. बीजाला अनुरूप फळ लागेलच हे जितक्या निश्चितपणे सांगता येते, त्याहून शतपट निश्चितपणे फळ लागल्यावर ते अनुरूप बीजाचे होते असे सांगता येते. तसेच एक वेळ व्यक्तीत गुण प्रकट झाला की त्याचा अनुवंश वा जाती अमुक असलीच पाहिजे हे ठरविणे तितके धोक्याचे नाही की जितके ती व्यक्ती अमुक पिढीजात जातीची आहे एवढ्यावरून त्या व्यक्तीत त्या जातीचा तो मानीव किंवा पोथीजात गुण असलाच पाहिजे
हे सांगणे धोक्याचे आहे. जर तो गुण प्रकट झाला तर त्याची अनुवंश परिस्थिती इत्यादी कारणे ठीक जुळली असलीच पाहिजेत, हे प्रत्यक्ष सिद्ध होते. आणि जर गुण प्रकट झालेला नसेल, तर त्या नुसत्या अनुवंशाला काय चाटायचंय? गुण प्रकट नसेल, तर त्या प्रमाणात अनुवंश ठीक असला, तर परिस्थिती ठीक नसेल. त्याशी काय कर्तव्य? संतानात गुणविकास हवा, तर तो गुण प्रत्यक्षपणे ज्यात दिसत असेल, त्या वधूवरांचे संबंध करावे. मग तो गुण त्या वधूवरांस अनुवंशवळे एकवटलेला असो वा परिस्थितीमुळे असो. आजच्या आमच्या हिंदू समाजात ज्यांच्यामध्ये केवळ पोथीत तसे लिहिले आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही सहज लक्षणाने विभिन्नत्व दिसून येत नाही, अशा ब्राह्मण, शूद्र, शिंपी, सोनार, वाणी, लिंगायत, गवळी, माळी आदी सहस्त्रशः उपजतच भिन्न असणाऱ्या जाती मानणे हे मूळ चुकी. त्यात त्या प्रत्येक जातीविषयी महादेवाच्या जटेपासून अमुक जात निघाली, ब्रह्मदेवाच्या बिंबीपासून तमुक निघाली, अशा काल्पनिक भाकड उपपत्त्या अक्षरशः खऱ्या मानून त्या उपपत्त्यांप्रमाणे त्या त्या जातीच्या अंगी एक एक विशिष्ट गुण उपजतच असतात, असे ठाम ठरवून टाकणे ही घोडचुकी. आणि तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला, तरी तो असेलच असं समजून त्या गुणानुरूप मानपान, सोयी गैरसोयी, उच्चता नीचता त्या जातीतील त्या संतानात उपजत भोगाव्यास लावणे ही पहाडी चुकी. आणि म्हणे हेच ते आमच्या ऋषींनी शोधून काढलेल्या अनुवांशिक गुणविकासाचे सनातन रहस्य. जर एखाद्या मुलीचे नाक नकटे असले, तर तिच्या पडपंजीचे नाक अगदी चाफेकळीसारखे सुंदर होते म्हणून आम्ही हिचेही सुंदर म्हणत नाही, तर त्या अनुवांशिक गुणविकसनाच्या त्या सनातन रहस्याची लवलेश पर्वा न करता तिच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या नकट्या नाकामुळे तिला नकटीच म्हणतो आणि तिच्या लग्नाला 1700 विघ्ने उपस्थित करतो. जर एखाद्या मुलाचा डोळा उपजत गेलेला असला, तर त्याच्या एखाद्या पंज्याचे दोन्ही डोळे अगदी कमलासारखे प्रफुल्ल होते म्हणून त्या मुलास कमललोचन न मानता आपण कानाच मानतो. मग तोच न्याय चातुर्वर्ण्याच्या पोथीत नोंदलेल्या म्हणजे रजिस्टर गुणास का लागू नये? जर ब्राह्मण वंशात एखादा ढ निघाला, तर त्याला ढच म्हटलं पाहिजे आणि शूद्रात ज्ञ निघाला, तर त्याला ज्ञच म्हटलं पाहिजे. मग त्याचा बाप वा आजा वा पणजा ढ असो वा ज्ञ असो. अनुवंश बरोबर उतरला असेल, तर तो गुण प्रकट होईलच. आणि गुण प्रकट झाला नसेल, तर अनुवंश वा परिस्थितीच्या वा इतर कोणाच्या तरी गुणविकासाच्या घटकात घोटाळा झालेला असलाच पाहिजे. कोणी म्हणतात व्यक्तीचे गुण नेहमी मुलात उतरतातच असे नाही. ते तिसऱ्या चौथ्या पिढीतही प्रादुर्भूत होतात. होय होतात. पण केव्हा केव्हा आणि मुळी होतही नाहीत केव्हा केव्हा. ते जेव्हा प्रकट होतील तेव्हा त्यांना मानूच मानू. पण कोण्या गवयाचा सुरेल आवाज त्याच्या पणतूत सनईसारखा गोड होणार आहे, अशी अगदी हमी जरी देता आली, तरी तेवढ्यासाठी त्याच्या मुलाला आणि नातवाला गवई म्हणून संगीताची मुख्य कामे सांगून त्याच्या आवाजाच्या भोंग्यांसही सुरेल सनईसारखे वाखाणीत पुनश्च पुनश्च म्हणजे वन्स मोअर म्हणायचे की काय? एक शूर पुरुष नेपजला, त्याला आम्ही आमचा सेनापती केला. त्याचा पुत्र भ्याड निघाला, घोड्याला पाहताच हा अडखळतो, पण त्याचे शौर्य त्याच्या नातवात पुन्हा प्रकट होईल या आशेने त्या भ्याड मुलासही दाभाड्यांच्या कुळातील नामधारी सेनापतीसारखे पिढीजात सेनापतित्व देऊन घोड्यावर बांधून एखाद्या पानपतावर पाठवायचे की काय? तिसऱ्या चौथ्या पिढीत पितृगुण उतरतात, पण तुकारामांना आज 10-20 पिढ्या होऊन गेल्या, पण त्या वंशात एकही तुकाराम झाला नाही. किंवा अनुवंशांच्या गुणाची कीव करून पांडुरंगाने त्याच्या मुलानातवांसाठी पुन्हा आजवर एकदाही विमान धाडले नाही. गेल्या 7 पिढ्यात रामदासाच्या घरात दुसरा रामदास नाही, ना बोनापार्टच्या घरात बोनापार्ट. जगातील इतर राष्ट्रातील अनुभव पहा. मानव जातीचे गोडबंगाल झुगारून गुणविकसनाच्या प्रत्यक्ष विज्ञानाचे आधारे जे समाज आज जगात वावरत आहेत, त्यांच्यातील बहुतेकात ज्ञातीची प्रत्येक पिढी एकंदरीत पूर्वीपेक्षा उंच, विशाल, सुंदर, सुबुद्ध, शूर आणि परोपकार निरत अशी निपजत आहे. उदाहरणार्थ ती अमेरिका पहा. प्रत्येक पिढीस त्यांचे पुरुष दीर्घो रस्को वृषस्कंदो शाल प्रांशुर महाभुजः
अशा पौरुषीय लक्षणांनी अधिकाधिक संपन्न होत चालले आहेत. त्यांच्या स्त्रिया सुंदरतेत, सृजनक्षमतेत, सुभगतेत आणि अपत्य संगोपनातही अधिकाधिक क्षमतर होत आहेत. आणि आमच्या इकडे प्रत्येक पिढी ही पूर्वीहून खुरटी, पूर्वीहून किरीटी, पूर्वीहून करंटी निपजत आहे. आमच्या मते यास अनेक कारणे आहेत. जातीभेद हे एकच कारण नव्हे. जातीभेदामुळेच काय तो अनुवंशिक गुणविकास खरोखर होत असता, तर वस्तुस्थिती याच्या अगदी उलट असावयास पाहिजे होती. कारण ते अमेरिकन या दुधखोळ्या पोथीजात जातीभेदाच्या वाऱ्यासही उभे राहत नाहीत आणि आमच्या अंगात तर त्याचे वारे भरल्यासारखे झाले आहे. कोणी म्हणेल हे असेच व्हायचे. अहो हे कलियुग. हे कलियुग. माणसे खुजटणार, गायी आटणार, शेती निकसणार, पाऊस पडणार. आमच्या त्रिकालदर्शी ऋषींनी हे आधीच सांगून ठेवले आहे. तर त्यास आम्ही असे विचारतो, की या कलियुगाची ही ब्याद सर्व मनुष्य जातीवर आणि सर्व पृथ्वीवरच कोसळणार म्हणून सांगितले आहे ना. मग अमेरिकेत त्याच्या अगदी उलट स्थिती का होत आहे? त्यांच्या माणसाची छाती, उंची, प्रतिभा प्रतिपिढी वाढत आहे. त्यांची एक गाय आमच्या 10-10 गायींनी इतके दूध देत आहे. शेती, नारळ एवढे बटाटे, बियाण वाचून द्राक्षे आणि खंडाखंडास पुरून रेल इतके धान्य निपजवीत आहे. आणि माणूस इच्छील तेव्हा आणि इच्छील तेथे इंद्र बनून पाऊस पाडण्याची कला आटोक्यात आणीत आहे. हां, जर त्रिकालज्ञ ऋषींनी ते कलियुगाचे करंटे भविष्य केवळ भारतापुरतेच वर्तविले असेल, तर मात्र ते त्रिकालज्ञ होते खरेच. कारण ज्या अनेक कारणांनी आमची ही दुर्दशा झाली आहे, त्यात प्रत्यक्षावलंबी सुजनन शास्त्राच्या नियमांना लाथाडून आंधळ्या अनुमानावर उभारलेल्या जातीभेदाची लस पिढ्यानपिढ्या अंगात टोचून घेणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचा परिणाम आमच्यात शेवटी मुंग्यांसारखी खुरटी, किडकी, सडकी माणसे उत्पन्न करण्यातच होणार, हे त्या ऋषींसही कळले असावे. असे असेल तर मात्र जी कारणे त्यांच्या डोळ्यासमोर होती, त्यांची फळे त्यांनी बरोबर वर्तविली.